क्लिनिकमध्ये येणारे बहुतेक लोक हा पहिला प्रश्न विचारतात, मॅडम मी खूप कमी खाते, मी बाहेरचं अजिबात खात नाही आहे, पण तरी वजन का कमी होत नाही आहे, इनफॅक्ट ते वाढत चाललंय. यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण. नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी. कमी खाणं आणि योग्य प्रमाणात खाणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता वेट लॉस करताना 3 महत्त्वाच्या गोष्टी. सगळ्यात पहिलं म्हणजे बॅलन्स डाएट, दुसरं म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि तिसरं म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल. यापैकी बॅलन्स डाएट याचा अर्थच असा होतो की तुम्ही सगळे पदार्थ किंबहुना जे आपल्या शरीराला आवश्यक आहेत म्हणजे प्रोटीन, गुड फॅट्स, कार्बोहायड्रेट्स हे सगळे पदार्थ तुम्ही घेतले पाहिजेत. तेही योग्य प्रमाणामध्ये म्हणजेच पोर्शन कंट्रोल. जर तुम्ही खूप कमी खात असाल तर त्याने वेट लॉस तर अजिबात होणार नाही. इनफॅक्ट तुमचं बॉडी मेटाबॉलिझम स्लो होईल आणि वजन अजून वाढेल. आता वेट लॉस जर तुम्हाला करायचा असेल तर कॅलरीज कमी केल्या पाहिजेत, खाणं नाही. जर तुम्ही खूप कमी खात असाल तर आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स तुमच्या बॉडीला मिळणार नाहीत, न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होऊ शकतात. खूप कमी खाल्ल्यामुळे इनफॅक्ट पोट जर भरलेलं नसेल तर क्रेविंग्ज हे अजून जास्त होतात आणि काही काही वेळेला खूप जास्त खाल्लं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की कमी खाल्ल्यामुळे अशक्तपणा येणं, चक्कर येणं, केस गळणं किंवा पाळीच्या तक्रारी, डोकं दुखणं, ॲसिडिटी यासारखे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे वेट लॉस करायचा असेल तर कमी खाणं हा पर्याय अजिबात नाही आहे. बॅलन्स डाएट घेणं हा फार महत्त्वाचा पर्याय आहे. जर तुम्हाला बॅलन्स डाएटविषयी जाणून घ्यायचं असेल, आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.